आज आपण आलेलो आहे बानेरपासनं 3 किलोमीटरच्या अंतरावर म्हाळुंगे या टाउनशिप क्लस्टरमध्ये, जिथे आपण बघणार आहोत रहेजा डेव्हलपर्सचा एक विस्टा नावानी प्रोजेक्ट. रहेजाबद्दल बोलायचं गेलं तर हा एकमेव असा डेव्हलपर आहे या पूर्ण मार्केटमध्ये ज्यात तीन कंपनी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहेत. हे शो करतं की तो डेव्हलपर किती क्रेडिबल आहे, किती त्याचं स्ट्रॉंग फाउंडेशन आहे या कंप्लीट मार्केटमध्ये, आणि डिफरंट सेगमेंट्समध्ये तो हा वर्क करतो इन रिअल इस्टेट ओनली. म्हणजे हॉस्पिटॅलिटी झालं, कमर्शियल डेव्हलपमेंट आणि रेसिडेन्शियल डेव्हलपमेंटमध्ये. तर आता आपण ह्या प्रोजेक्टचे इन डिटेल रिव्ह्यू करणार आहोत. त्याआधी आपण एकदा लोकेशनचं रिव्ह्यू घेऊया की हे लोकेशन काय आहे. म्हाळुंगे टाउनशिप तुम्ही जर बघितलं तिथे ऑलरेडी व्हीटीपी आहे, गोदरेज आहे, महिंद्रा सारखा डेव्हलपर इथे येत आहे. आणि ह्या डेव्हलपर्सचे इथे खूप सारे प्रोजेक्ट्स ऑलरेडी डिलिव्हर्ड आहेत, ऑलरेडी चालू आहेत. आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये तर तुम्ही लोकेशन कनेक्टिव्हिटी बघितलं तर इथे मेजर जो घेणारा बायर आहे, तर तुम्ही बानेर बालेवाडीमध्ये काम करत असाल या तुम्ही हिंजवडी फेज 1, 2, 3 मध्ये काम करत असाल आणि तुम्हाला टाउनशिप लेवलच्या प्रोजेक्ट्समध्ये राहायचं, जसं तुम्ही ब्लू बघितलेला आहे, लाईफ रिपब्लिक बघितलेला आहे, किंवा मगरपट्टा सिटी किंवा नांदेड सिटी सारख्या टाउनशिपमध्ये तुम्ही जर राहण्यासारखा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ही टाउनशिप तुम्हाला ते एक्सपिरियन्स देऊ शकते. कारण इथे तुम्हाला इकोसिस्टम मिळते, डेली नेसेसिटी मिळते, स्कूल्स, हॉस्पिटल्स आणि गार्डन्स सगळं काही तुम्हाला ह्या क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये मिळतं. आणि प्लस तुम्हाला इथे काही टॅक्सेशनचं स्टॅम्प ड्युटीचं बेनिफिटही मिळतं. तर इथून तुम्ही बानेरला, बालेवाडीला आणि पुणे सिटी सेंटरमध्ये तुम्ही विदिन 5 to 10 मिनिट्स टाईममध्ये कॅरी करू शकता. आणि त्यासोबतच मेट्रो स्टेशन जर बघितलं नियरेज असणार आहे ते असणार आहे ऑर्चिड हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर बालेवाडी फाटाचं मेट्रो स्टेशन आहे, ते तुम्हाला सगळ्यात नियरेस्ट असणार आहे. हायस्टिडी तुम्हाला इथनं सेम डिस्टन्समध्ये पडणार जेवढं तुम्ही बानेर बालेवाडीला लागणार. आणि त्यासोबतच तुम्ही इथून इन्फोसिस सर्कल जवळचं जे मेट्रो स्टेशन आहे ते तुम्ही ॲक्सेस करू शकता विदिन 2 किलोमीटर रेडियस. म्हणजे 2 मेट्रो स्टेशनच्या मध्ये हे डिस्टन्स. पूर्ण नेस्टल टाउनशिप आहे, इकोसिस्टम ऑलरेडी इथे रेडी आहे. कारण इतकी सारी लोक राहतात त्याचा अर्थ असते की तिथे लोकेशन वाईज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पॉझिटिव्ह डेव्हलप होत आहे, रोड डेव्हलपमेंट प्रॉपर झालेली आहे. आणि नंतर जर बोलायचं गेलं रहेजाबद्दल, तर रहेजा हा बोलू शकता की तुम्ही कमर्शियल डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर बघू शकता की कॉमर्स झोन सारखे त्यांनी ब्रँड डेव्हलप केलेले आहेत. माइंडस्पेस कंपनी जे लिस्टेड आहे इट इज ओन्ड बाय रहेजा. त्यानंतर शॉपर स्टॉप जे आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सेस बघतो ते आहे रहेजाचं. शालेट हॉटेलची जी पूर्ण चेन आहे भारत देशभरामध्ये ती आहे रहेजाकडे. आणि रहेजाबद्दल जर आपण बोलायला गेलं तर लोकांना माहिती नाही की रहेजा पुण्यामध्ये रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट आहे. त्यांचं NIBM ह्या भागामध्ये कमीत कमी 50 ते 60 एकर ह्या एकरावरती त्यांचं मल्टिपल प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट आहे. त्यातला बघितलं रहेजा जर आपण बघितलं स्टर्लिंग आहे. त्यानंतर खूप सारे तिथे मोठे मोठे क्लस्टर्स आहेत जे त्यांनी ऑलरेडी बनवून डिलिव्हर केलेले आहेत. हा रहेजाचा पुण्यातला एक क्लस्टर आहे. मुंबईमध्ये बघितलं तर त्यांचे जुहू, वरळी सी लिंकला खूप प्रशस्त आणि खूप महागडे असे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे देशातल्या वन ऑफ द टॉपमोस्ट डीलमध्ये त्यांचे प्रोजेक्ट्स येतात. आणि त्यासोबतच पुण्यामधले जे आपण टॉपमोस्ट IT पार्क, जसं खराडीचं सगळ्यात मोठा IT पार्क आहे, रहेजाचं जे कॉमर्स झोन आहे विथ गेरा त्यांनी बनवलेलं आहे, तेही ह्याच ब्रँडनी ओन केलेला आहे. तर असा हा प्रदीर्घ त्यांचा अनुभव आहे पूर्ण रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये. आणि तुम्ही जर ह्या लोकेशनमध्ये एक मोठा डेव्हलपर, क्रेडिबल डेव्हलपर बघत असाल ज्याकडे 2 BHK, 3 BHK, 3 BHK सिम्प्लेक्स, 3 BHK डुप्लेक्स, 4 BHK असं सगळं काही तुम्हाला एकाच क्लस्टरमध्ये मिळणार आहे, तेही हिल फेसिंग इन्व्हेंटरीमध्ये, तर हा प्रोजेक्ट तुम्ही नक्की चेकआउट केला पाहिजे. चला तर आपण बघूया हा प्रोजेक्टचं मॉडेल कसं दिसणार आहे. आणि आपण त्यानंतरनं बघणार आहोत एक युनिक हॉट सेलिंग सिम्प्लेक्स अपार्टमेंट जे तुम्हाला बघितल्यानंतर नक्कीच आवडणार आहे. तर आता आपण बघणार आहोत प्रोजेक्ट मॉडेल. तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कारण आम्ही ह्या चॅनलवरती तुम्हाला पुण्यातले सर्व टॉप लोकेशनच्या टॉप A ग्रेड डेव्हलपर्सचे टॉप प्रोजेक्टचे रिव्ह्यू थेट ह्या चॅनलवरती तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती घरी बसून एक्सप्लोअर करू शकता विदाऊट एनी चार्जेस. आता आपण बघणार आहोत ह्या रहेजा विस्टा प्रोजेक्टचे इन डिटेल रिव्ह्यू. त्यामध्ये 7.5 एकराचं लँडपासवरती तुम्हाला जेव्हा तुम्ही बघता एक वाईड ओपनिंग दिसते, तर ही वाईड ओपनिंग ॲज इट इज राहणार आहे. कारण C सेक्शनमध्ये टावर आहेत, इकडे 2 टावर, इकडे 2 टावर आणि मध्ये 3 टावर. म्हणजे बघू शकता की आणि मधला पूर्ण पट्टा हा तुमचा ओपन स्पेस आहे. 7.5 एकरमध्ये तुम्ही जर बघितलं तर फक्त एजेसवरती टावर आहेत, म्हणजे साधारणतः 2 एकरावरतीच टावर आहेत. मधलं हे 2.5 एकराचं तुमचं पोडियम लेवलवरती ॲम्युनिटीज आहेत. त्यासोबत 1 एकरला मागच्या साईडला तुम्हाला ॲम्युनिटीज आहेत, साईडना ड्राईव्हवेज आहेत. आणि तुम्ही हे जे फ्रंटेज बघताय दिस इज वन ऑफ द वाईडेस्ट फ्रंटेज इन एंटायर टाउनशिप, जिथे हे युनिक एलिव्हेशननी तुम्हाला खाली शॉप्स दिलेले आहेत. तुम्हाला 2 एंट्री एक्झिट असणार आहेत. शॉप्स खाली तुम्हाला डेली नेसेसिटी इथे आलेली आहेत आणि प्रोजेक्टच्या समोर ही शॉप्स आहेत. आणि हे सर्व काही तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे.
आणि इथे तुम्हाला खास गोष्ट आहे, ॲम्युनिटीजमध्ये तुम्ही जर बघितलं डेन्सिटी वाईज फक्त 1200 फ्लॅटची ही डेन्सिटी आहे आणि ॲम्युनिटीज क्लस्टर वाईज आहेत. पुडियम लेवलवरती आहेत, पुडियम लेवलच्या मागे तुम्हाला ॲम्युनिटीज मिळतात. इथे तुम्ही पुढेवरती बघितलं तर सिट आउट एरियाज, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम्नॅशियम, कॅफेटेरिया, कोवर्किंग स्पेसेस हे सगळं काही मिळणार आहे. आणि जे हिल साईडला तुम्हाला ॲम्युनिटीज आहेत ती तुमचं स्पोर्ट्स झोन आहे. तिथे तुम्ही बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, स्क्वॅश कोर्ट इंडोरवाला असणार आहे, त्याच्यामध्ये AC कंट्रोल असणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला रूफटॉप तुम्हाला स्पेस असणार, पिकल बॉल कोर्ट, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. म्हणजे एका फॅमिलीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. स्कूल्स शेजारीच आहेत, शॉप्स खालीच आहेत, ॲम्युनिटीज प्रोजेक्टच्या आतमध्येच आहेत, पार्किंग तुमच्या टावर खालीच आहे. म्हणजे एवढं सगळं कन्व्हिनियन्स हे इथेच मिळणार आहे. जे प्रोजेक्टचं नाव आहे रहेजा विस्टा. आणि तिथे तुम्हाला मिळणार आहेत 2 BHK 680 पासून 912 कार्पेटपर्यंत आणि 3 BHK 1100 पासून 1400 पर्यंत, सिम्प्लेक्स अपार्टमेंट, डुप्लेक्स अपार्टमेंट हे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि ह्या प्रोजेक्टचा आपण आता बघणार आहोत सिम्प्लेक्स अपार्टमेंटचा शो युनिट. चला तर बघूया. तर जे कोणी डेव्हलपर असं दाखवतो तो तुम्हाला साईन देतोय की तो किती क्रेडिबल आहे. हे तुम्ही असं काही बघू शकता की काय डेव्हलपर तुम्हाला त्याच्या फ्लॅटच्या आतमध्ये, प्रोजेक्टच्या आतमध्ये गोष्टी वापरतोय. आणि रहेजाला एक डेव्हलपर्सची लिगेसी इतकी स्ट्रॉंग आहे की त्यांना गरज पण नाही आहे दाखवायची, बट स्टील दे हॅव शोन की काय सगळे सिस्टम असणार आहेत. हे तुमचं कन्व्हेन्शनल सिस्टममध्ये जे कन्स्ट्रक्शन यूज होणार, किती MM चं स्टील आहे, काय त्याचे टेक्स्चर, काय त्याचे फॉर्मॅट्स आहेत, इलेक्ट्रिकल सिस्टम्स काय, सिक्युरिटी सिस्टम्स काय आहेत, विंडोची क्वालिटी कशी, डोरचं किती थिकनेस, म्हणजे ऑलमोस्ट 40 MM इथे डोर आहे, त्याच्या आतमध्ये किती प्लाय वापरले, कसं केलेलं आहे. त्यासोबतच वॉशरूमच्या आतमध्ये तुमचं कसं प्लंबिंग केलेलं आहे, कसं तुम्हाला फिटिंग्स कन्सिल्ड केलेलं आहेत, हे सर्व दाखवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासोबतच आत्ता आपण जो फ्लॅट बघणार आहोत तो ह्या मार्केटचा सर्वात जबरदस्त फ्लॅट आहे. सिम्प्लेक्स, असा सिम्प्लेक्स तुम्ही कधीच बघितला नसणार आहे. ह्याला 2+2 ला जुडे अपार्टमेंटला एक 3 BHK विथ स्यूट विथ ऑफिस स्पेस बनवलेला आहे. हा जर लेआउट तुम्ही आतापर्यंत कधी बघितला नसेल तर आज बघा. आणि तुम्हाला जर असे लेआउट आवडत असतील तर नक्कीच इथे चेकआउट करण्यासाठी माझ्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. इथे बघू शकता एंट्रन्स फ्लॉयरच इतकं ह्यूज आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला इथे बघू शकता एंट्रन्स फ्लॉयरच्या सोबत तुम्हाला इथे एक 0.5 रूम मिळते. ती 0.5 रूमचा ॲक्सेस तुम्ही घेऊ शकता. त्याला तुम्ही काहीही कन्वर्ट करू शकता, फॅमिली लाऊंज, छोटंसं ऑफिस स्पेस, ॲज यू लाईक. म्हणजे तुम्हाला एक ओपन कॅनव्हास आहे, तुम्ही इवन गेम रूम बनवू शकता किंवा चिल्ड्रनसाठी एक छोटीशी स्टडी रूम, म्हणजे त्यांना अभ्यास करायला एक रूम बनवू शकता. आणि जेव्हा तुम्ही एंटर करता हा जबरदस्त असा, म्हणजे साईज याची बघायला म्हणजे मोजायची गरज नाही असा हा तुमचा लिव्हिंग डायनिंग एरिया आहे. म्हणजे तिथं म्हणतात की ज्यांच्या सोफ्याच्या मागे जागा असते ते श्रीमंत समजलं जातं, त्यातलाच हा एक तुम्हाला इथे फ्लॅट येतो की तुम्ही बघू शकता किती जबरदस्त स्पेस आहे. म्हणजे सोफा, TV कॅबिनेट, स्टील देर इज स्पेस, त्यानंतर डायनिंग एरिया, स्टील देर इज स्पेस. म्हणजे इथे तुम्ही छोटंसं मिनी बार पण सेट करू शकता ॲज पर यू लाईक, तुमचं जसं आवड आहे. आणि त्यासोबतच तुम्ही जर किचन बघितलं तर ह्या पूर्ण लेआउटला कॉम्प्लिमेंट करणारं असं तुमचं किचन आहे. इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त स्लॅब आणि सिंक मिळणार आहे, बट तुम्ही इथे ह्या प्रकारे असं डिझाईन करू शकता. एकदम युनिक वुडन टेक्स्चर थीममध्ये ह्याला डिझाईन केलेलं आहे. तुम्ही असं काही डिझाईन करू शकता. डबल प्लॅटफॉर्म आहेत, ड्राय बाल्कनी इन्क्लोज आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. डेव्हलपरचं क्रेडिबिलिटी असं आहे की तुम्हाला जे मिळणार आहे, जे लेआउट दिसतोय तो स्वतः बनवून देणार आहे. आणि आता आपण बघणार आहोत ह्याची बाल्कनी. तर जेवढा तुमचा रनिंग तुमचा लिव्हिंग डायनिंग एरिया आहे तेवढीच रनिंग तुमची बाल्कनी आहे. जोडी असल्यामुळे तुम्हाला इथे जे मर्जिंगचं ऑप्शन आहे ते प्रॉपर मर्ज करून दिलेलं आहे. आणि जबरदस्त असे तुम्हाला लांब ओपनिंग आहे. आणि इथून तुम्हाला समोर जे आहेत ते पोडियम लेवलचे व्ह्यूज आहेत, सिटी फेसिंग व्ह्यूज आहेत. आणि इथे माझ्याकडे काही 3 BHK मोठा कार्पेट आणि 3 BHK डुप्लेक्स पण आहेत, जिथे तुम्हाला हिल फेसिंग व्ह्यूज मिळणार आहेत, तेही लाईफ टाईम ओपन. म्हणजे प्रोजेक्टचं तुम्ही जर मॉडेलमध्ये बघितलं वाईड ओपनिंग, तर कुठल्याही टावरला कोणाचंही इंटरफेअर नाहीये. आता आपण बघणार आहोत 2 रूम्स. आणि मी शेवटी एक रूम ठेवलेली आहे जे तुम्हाला शेवटी बघायचे. 3 BHK स्वीट, म्हणजे तुम्ही अख्ख्या पूर्ण एंटायर ह्या मार्केटमध्ये जी कोणाकडेच नाहीये. त्याआधी आपण ह्या 2 रूम बघून घेऊया. इथे तुम्हाला मिळणार आहे कॉमन वॉशरूम आणि कॉमन बेडरूम. कॉमन वॉशरूम बघून घ्या. फिटिंग्स तुम्हाला जॅगवरचे मिळतात. वरती कन्सील्ड तुम्हाला डन करून दिलेला आहे. फुल डन अप वॉशरूम आहे. आणि त्यासोबतच हा तुमचा स्पेशियस बोलू शकता कॉमन बेडरूम, किड्स बेडरूम आहे, जिथून तुम्हाला अशी खाली फिक्स्ड असणारे, वरती स्लायडिंग मुवेबल आहे. आणि बाहेरनं तुम्हाला चांगले असे व्ह्यूज मिळणार आहेत. पुडियम लेवलचे लँडस्केपिंग, 2.5 एकराचा पुडियम लँडस्केप, 2 टावरमध्ये 160 मीटरचं डिस्टन्स आहे. म्हणजे कमीत कमी 500 फुटाचं डिस्टन्स आहे. म्हणजे ह्या टावरची सावली ह्या टावरमध्ये पडणार नाही. तर व्ह्यूज किती चांगले असतील. इथून तुम्ही आतमध्ये येता. हा तुमचा बोलू शकता की पहिला मास्टर बेडरूम आहे.
त्यामध्ये तुम्हाला एक बाल्कनी पण मिळणार आहे, अटॅच वॉशरूम पण मिळणार आहे. इथूनही तुम्हाला चांगले असे व्ह्यूज आहेत. रूम साइजेस एकदम चांगले आहेत, वॉर्डरोब ठेवून, बेड ठेवून. स्टील देर इज स्पेस टू मूव्ह. त्यासोबतच इथे आता आपण बघितलं काय काय बघितलं, मोठा असा लिव्हिंग डायनिंग एरिया, त्यासोबत आपण बघितलेला आहे 2 बेडरूम, किचन बघितलेला आहे. आता आपण बघणार आहोत ह्या पर्टिक्युलर फ्लॅटचा मेन फॅक्टर जो असणार आहे 3 BHK स्यूट. बघितल्यानंतर इथेच तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की हा सर्वात हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. म्हणजे बिल्डरकडे इन्व्हेंटरी नाही आहेत आणि हा तर छोटावाला आहे. म्हणजे इथे तुम्हाला हा साधारणतः 1500 1550च्या आसपासचा सिम्प्लेक्स आहे. इथे 1800 स्क्वेअर फीटचा पण सिम्प्लेक्स आहे. नाव इमॅजिन की 1500 मध्ये एवढ्या गोष्टी मिळतात, 1800 मध्ये तर काय काय मिळू शकतं. हा आहे तुमचा 3 BHKचा एक रूम. हा ॲक्च्युली 4 BHK, बट इथूनही वॉल हटल्यामुळं हा असा रूम बनतो. इमॅजिन की तुम्ही इथं तुमचं हे प्रायव्हेट सूट आहे. एखाद्या 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जशी एंट्री करता, डोर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लाऊंज स्पेस मिळतो, जिथे तुम्ही तुमचं पर्सनल स्पेस एन्जॉय करू शकता. त्यासोबत इथे तुमचा हा किंग साईज बेड आहे, ॲम्पल स्पेस आहे मुव्हिंगसाठी. आतमध्ये आल्यानंतर वॉर्डरोबसाठी जागा आहे, अटॅच वॉशरूम आहे आणि त्या वॉर्डरोबसोबत तुम्हाला कॉम्प्लिमेंट करणारा असा हा एकदम मुव्हिंग स्पेस आहे. म्हणजे पूर्ण रूम तुम्हाला मिळते. वॉशरूम एकदा बघून घ्या, फुल्ली डनअप तुम्हाला वॉशरूम असणार आहे. आणि त्यासोबतच वॉशरूमच्या बाहेर तुम्हाला वॉर्डरोबचा स्पेस म्हणजे डेडिकेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि लाऊंज स्पेस एवढा मोठा आहे, त्यासोबत इथे तुम्हाला बाल्कनी पण मिळते. म्हणजे ह्या पर्टिक्युलर फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत बघितलं ती मोठी बाल्कनी, त्यानंतर तिकडच्या मास्टर बेडरूमला बाल्कनी आणि ह्या स्यूटला पण तुम्हाला बाल्कनी मिळते. म्हणजे 3 बाल्कनीचा फ्लॅट, जबरदस्त असे कार्पेट आणि हा युनिक कन्सेप्ट. म्हणजे आणि तुम्ही प्राईस जर बघितली याची तर 2,20,00,000 प्राईस आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की बानेरमध्ये तुम्ही जर आत्ता फ्लॅट घ्यायला गेले तर तुम्हाला साधारणतः 1200-1300 स्क्वेअर फीटचा फ्लॅट हा 2 कोटीच्या आसपास जाईल. त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला व्ह्यूज इतके खास नाही मिळणार. तुम्ही जर थोडंसं सिटीपेक्षा दूर म्हणू शकत नाही, पण तुम्हाला चांगलं हिल फेसिंग, हिल साईड तुम्हाला राहायला आवडतं, तर असं काही तुम्ही चूज केलं पाहिजे. आणि स्क्वेअर फीट एक्सपर्टकडे असे भरपूर ऑप्शन्स आहेत, भरपूर लोकेशनमध्ये. तुम्हाला फक्त आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि मार्केटचे सर्वात बेस्ट ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस, आणि तेही अशोर्ड बॉटम रेट गॅरंटीसोबत. तर आम्ही चालू केलेली आहे एक इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस, जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करू शकता फक्त 10 मिनिटामध्ये. म्हणजे तुम्ही मंथ्स ऑफ जे साईट व्हिजिट रँडम प्रोजेक्टला व्हिजिट करून वेस्ट करता, जे तुम्हाला दिवसाला इतके स्पॅम कॉल येतात, हे सर्व तुम्ही अवॉइड करू शकता. प्रॉपर्टी तुमचं एक्सप्लोरेशन स्टार्ट करण्याआधी स्क्वेअर फीट एक्सपर्टसोबत कॉन्टॅक्ट करा, सो दॅट तुम्ही सगळ्या गोष्टी अवॉइड करणार. कारण माझी टीम तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार आणि तुमच्या बजेटनुसार फक्त 3 ते 5 ऑप्शन शॉर्टलिस्ट करून देणार. कारण घर घेणार आपण एकच प्रोजेक्टमध्ये आहे. तो प्रोजेक्टमध्ये आम्ही तुम्हाला देणार अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विदाऊट एनी ब्रोकरेज चार्जेस. तर आजच वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यातनं तुम्ही सर्व प्रोजेक्ट डिटेल्स डाउनलोड करू शकता. तर आत्ताच कनेक्ट करा टीम स्क्वेअर फीट एक्सपर्ट सोबत.